आता ही पद्धत तुम्हाला सूत्राच्या आधारावर आहे, बरोबर आहे का? जर याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर थोडस वेगळ्या पद्धतीचा आपण विचार करू. ज्या पद्धतीने आपण सूत्र तयार केलं होतं तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतं. येते लक्षात? आणि याचा आणखीन एक फायदा आहे की जर संख्या सारख्या नसतील तरी आपण विस्तार करू शकतो. येते लक्षात? जसं की पाहतो मी 4 एक्झाम्पल तुमच्या समोर घेणार आहे. जसं की पहिलं एक्झाम्पल मी घेतो 2x अधिक 5, दुसऱ्या कंसात 2x वजा 9. इथं काय केलं बरं वेगळं मी, एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी काय घेतलं मायनस. मात्र दोन्ही ठिकाणी पहिलं पद कसं आहे, सारखा आहे. जर 5x मायनस 3 आणि दुसऱ्या कंसात 5x अधिक 4. ओके, यामध्ये वेगळं काय घेतलं मी, पहिल्या कंसामध्ये मायनस घेतलं आणि दुसऱ्या कंसामध्ये काय घेतलं प्लस. तिसरं जे गणित आहे ते घेऊ आपण 8x अधिक 5y आणि दुसऱ्या कंसात 5 घेतो वाटल्यास 8x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात 7x अधिक 6. आणि चौथं गणित जे आहे ते आहे 9x वजा 5 आणि दुसऱ्या कंसात 8x वजा 6. आता म्हणून थोडस आपण सिलेबसच्या पेक्षा वेगळा विचार करायलो. ठीक आहे, आतापर्यंत आपण या दोन गणितामध्ये काय केलं बरं, सूत्राचा वापर केलेला आहे. आता हे जे दोन गणित आहेत, पहिले दोन गणित, इथं जर पहिला आपण तर पहा इथे दोन्ही पद आहेत का सारखे आहे, इथे पण दोन्ही पद सारखे आहे का आहे, म्हणजे इथं आपलं सूत्र लागू होतं. पण तिसऱ्या आणि चौथ्या गणितामध्ये पद सारखे आहेत का आहे. पण आता काय करू आपण, पहिले दोन गणित सूत्राच्या आधाराने सोडू. येते लक्षात? सूत्र काय सर्वांच्या लक्षात आहे, काय सूत्र होतं, x अधिक a आणि x अधिक b असा असेल तर x चा वर्ग अधिक a अधिक b गुणिले x अधिक ab, हे होतं आपलं सूत्र. आता हे सूत्र केव्हा अप्लिकेबल आहे, केव्हा लागू होते सूत्र, जर दोन्ही कंसाचं पहिलं पद कसं असेल, सारखं असेल तर. मग त्या हिशोबानं सांगा आता x वर्ग, x कोण आहे 2x, 2x कंसाचा वर्ग प्लस या प्लस a अधिक b, a कोण आहे धन 5, as it is घेऊ, प्लस b काय बरं -9, म्हणून त्याला काय घ्यावं लागेल कंसामध्ये, वाटल्यास इथं काय करा छोटा मोठा कंस घ्या, बरोबर, जेणेकरून संख्येचं कन्फ्युजन होणार नाही. प्लस a गुणिले b, a कोण आहे 5 आणि b कोण आहे -9. सांगा काय होईल 4x चा वर्ग. आता एक लक्षात घ्या की इथं तुम्हाला थोडस कॅल्क्युलेशन जे आहे माइंड मध्ये करावं लागेल. -9 आणि +5 म्हणजे किती राहिले -4. -4 ला प्लस न होणार, काय होईल -4 ऍज इट इज राहतील. आणि इथं कोण राहिलं बरं लिहायचं, x लिहायचं नाही का, कोणता x होता आपला 2x. ठीक आहे, इथे एक स्टेप वर वाटलंच आपण प्लस मायनस मायनस, कारण इथं 9 मधून 5 गेले तर किती राहिले -4. ऋण4 ला प्लस न गुणलं तर काय राहिले काही -4 राहतं. ठीक आहे, 4 न गुणून घेऊ आपण, 4 दोन्ही 8x. येते लक्षात, प्लस मायनस प्लस म्हणजे काय येतं मायनस, असं एकत्रित चालतं. ठीक आहे, -8x प्लस मायनस मायनस 9 5 45. हा लक्षात. ओके, आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आता पुढच्या गणिताकडे येऊ आपण. इथे पण 5x दोन्ही ठिकाणी आहे का सारखा, पहिलं पण सारखं आहे म्हणजे इथं सूत्र ऍप्लिकेबल आहे. सो
ते विसरू नका बरं तुम्ही. एक्स, ए आणि बी च्या व्हॅल्यू कन्सिडर करणं. एक्स ची किती घेणार व्हॅल्यू तुम्ही 5x, ए ची -3 आणि बी ची +4. ओके. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 5x कंसाचा प्लस ए प्लस बी किती येईल सांगा. ए कोण आहे -3 प्लस बी आणि गुणिले एक्स. एक्स म्हणजे कोण आहे सध्या 5x अधिक ए आणि बी चा गुणाकार. ए कोण आहे -3 आणि इंटू 4. सांगा काय 5 चा वर्ग एक्स वर्ग. 4 मधून 3 गेले काय राहतो धन 1 राहतो. धनला आपण धन मल्टिप्लाय केलं तर काय अडचण नाही. 5x ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर काय येईल. सॉरी 5x ला 1 ने गुणलं उत्तर किती येतं 5x प्लस मायनस मायनस 4 3 12. हे झालं त्याचं आन्सर. आता प्रश्न असा आहे की वेगवेगळे असल्यावर काय करायचं. सर्वात सोपं जेव्हा आपण सूत्र तयार केलं होतं का त्या पद्धतीनं दुसरा कंस 2 वेळेस घ्यायचा. किती वेळेस घ्यायचा 2 वेळेस. आणि पहिल्या कंसाची काय करायची फोड करायची. बघा पहिल्या कंसातून कोण घेतला आपण 8x. दुसरा कंस ऍज इट इज. नंतर कोण राहिला +5. दुसरा कंस ऍज इट इज. सांगा 8 साठी x चा 8 सख 7 5 आणि 6 आणि इथं बेरीज कोणाची होते फक्त सॉरी 5 चा किती लिहिलं 30. आता एक लक्षात घ्या इथं पण x आहे इथं पण x आहे. दोघांची बेरीज होऊ शकते ना. येतं लक्षात किती सांगा दोघांची बेरीज 83 येईल का. ओके +30 अशा पद्धतीचा आन्सर. काढा पडेल का. नियम लक्षात आला. दुसरा कंस किती वेळेस घेतला आपण 2 वेळेस. आणि पहिल्या कंसाची काय केली फोड केली. पण 5 घेताना चिन्ह सहित घ्यायचे. कशा सहित घ्यायचे चिन्ह सहित. जसं इथं पहा अगोदर काय घेणार आपण 9x. दुसरा कंस जशाचा तसा. हे 5 आपल्याला घ्यायचे पण कसे घ्यायचे चिन्ह सहित -5. दुसरा कंस पुन्हा दशाचा. दुसरा कंस किती वेळेस घ्यायचा आहे 2 वेळेस. सांगा 8 9 x गुणिले x 9 सख 54x. त्यानंतर मायनस प्लस मायनस 8 पंचे 40x मायनस मायनस 6 पंचे. हे दोन्ही संख्या मायनस आहेत का. दोन्ही मायनस असल्यावर काय करतो आपण बेरीज करायची पण चिन्ह काय घ्यायचं मायनसच घ्यायचं. तो चिन्ह मायनस घेऊन दोघांची बेरीज करून किती येईल बेरीज 94x प्लस 30. अशा पद्धतीनं सूत्र जरी अप्लिकेबल होत नसेल तर वेगळ्या पद्धतीने आपण काय करू शकतो आन्सर फाइंड करू